आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पाहिलंच काय हेमंत, मगाशी शिरा करताना शिस्तीत सगळं चालू होतं, आता बेसन म्हणजे असं ते असं हे होते सांडत सांडत चाललंय सगळं। नाही, आता ते तिच्या आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे रांगोळी वगैरे घालूनच आता चालू आहे। क्या बात है। हे जरा कर असं हे बघा हात दुखला माझा एवढी महत्वाचं मदत घ्यायला काही हरकत नाही। बायकोने सांगितलं हात दुखला, एवढी तर ढवळा ढवळ हेमंत करूच शकतो। माझा ऐकाय ह्याचं काहीही होईल असं मला आता वाटत नाहीये। का मला नाही येत बेसन। हे बघ तू बघत सारखं केलंय मी। बेसनाच्या गाठी का झाल्या आहेत? मला काय माहिती तू थोडा आणि ते तिने जवळपास म्हणजे नाही, तिचा हात दुखतोय म्हणून ती करतो। जीवनाच्या गाठी बांधल्या जातात। जीवनाच्या गाठी येतच नाही आता त्याला. ह्याचा रंग आणि एकंदरीत परिस्थिती पाहता ह्याचे राजस्थानी गट्टेही होऊ शकतात, पिठलंही होऊ शकतं, कढी होऊ शकते। मला आता असं वाटतंय की एकमेकांना फेकून मारण्यासाठी जास्त चांगला उपयोग चांगलं आहे। होईल। हो हो, नाही पण त्याला वास येतोय, तुम्ही ते एक बघितलं मात्र नाही, नक्की अजून झालंय। वेळ आहे. नाही, वास गॅस पेटल्यावर तर कशाचाही वास येऊ शकतो ना। म्हणजे संकटात म्हणजे चांगला वास येतोय तुपाचा। तुपाचा बरोबर आहे. येतोच चांगला तुपाचा वास। येतोच। हा चला आता हे एक मात्र नक्की की याचा बेसनाचा लाडू होऊच शकत नाही, बाकी काही होऊ शकतं। अजून तर आहे झालंय, तिरका झालंय भांड का बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी लक्षात ठेवा, इथून पुढे जे बनणार आहे त्याला बेसनाचा लाडू कधीही म्हणू नये। म्हणू नये आणि आम्ही जबाबदार नाही। नाही, थांब, जाऊ दे ना, जाऊ दे। आईने कपाळालाच हात मारलाय। आता जो पदार्थ मला येत नाही तो तुला कशाला तोंड म्हणजे हे करून सांगायचंय? तोंड वर करून माझ्या मुलीला बेसनाचे लाडू येत नाहीत, तिला तेच करू द्या। आई त्याच्यासाठी असते। मला आता हे दाखवावंसं वाटेल तुम्हा सर्वांना। हे पहा, आता याच्यामध्ये तूप, बेसन आणि पिठी साखर आहे आणि शेवटी जो पृथ्वीवरनं मंगळावर कॅमेरा गेला होता आणि त्यांनी जे छायाचित्र टिपली होती ती ती हीच गॅस वाया जातोय, गॅस वाया जातोय। ती हीच होती। हे कम्प्लीट फसलंय कार्यक्रम। होय, हे का असं नाहीये, नाहीये असं काहीच। हे जा चुकली रे। आता तिकडे एक फिनाईल आहे, ते टाकतेस का त्याच्यात? आणि त्याच्या गोळ्या करूया आणि उंदरांसाठी ठेवूया। बरं, मला काय मला आता हे वाटतं- वळायचे कधी आहेत? तेच ना। तू तुझ्या हाताला आवर घालून आता जे काय होईल ते होईल। हे बघ आपण हाताला तूप लावू आता। वळायला सुरुवात करू आपण। हो जे का? होईल ते होईल। एखादी हा. प्लेट देतो। हा, हे बघ इकडे आहे। मला वाटतं हे बेसनाचे लाडू वळायला ह्याच्यातच ठेवावे लागतील। काही ठेवणार कशात? मी करणार आहे, थांबा जरा। काय हे इतकं फकाट झालेला आहे कार्यक्रम हा की आता हे लाडू वळायला तुझा मदतीचा हात लागेलच। पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे। आणा ट्विस्ट काय तो आणा, कर्माचे भोग। हे आता काय? तुमचा एक एक हात बांधून तुम्हाला एक एका हाताने वळायचे आणि बघूया कुठपर्यंत जातोय संसाराचा हा लाडू। हा चेंडू मुथाया मुरलीधरन सुद्धा वळू शकत नाही आता। हे ठीक, थांब जरा। हे पहा काय वळलं जात। हे पहा, आता इथे बेसनाचा लाडू तयार होतोय। गेली 12 वर्ष मी अशाच पद्धतीने खरंच लाडू आहे. खातो। मी खरं सांगू, ह्या रंगाचं आणि ह्या पावडरचं आमच्याकडे दिवाळीत उठणं असतं बाबा। हे असा बेसनाचा लाडू मी बाप जन्मात कधी खाल्ला नाही।